आता एवढं कुठं आहे, एवढं चालायचं तेवढं असते सगळं. मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजचा व्हिडिओ सकाळी 8 वाजल्यापासूनच चालू करते. आज दोन्ही सुद्धा मुलं घरीच आहेत, स्कूललाच गेले नाहीत. डॉलीला रात्रभर ताप होता. मला वाटते पहाटे 4 वाजता तिला झोप लागली. रात्रभर मी पण जागी, ती पण जागीच होती. असं वाटते एक वेळ अभ्यास नाही करू देत, स्कूलला पण नाही जाऊ देत, पण छान राहू देत बाबा, खाऊन पिऊन मस्त मुलं राहू देत. पाणी थोडंसं एकीकडे गरम करायला ठेवले. दूध रात्री जरा जास्तच कालचं शिल्लक आहे, डॉलीने काही खाल्लं नाही ना. कशाने खेळालाय? तर सकाळी नाश्त्यासाठी बनवत होते मी तो उपमा, आणि डॉली नीरज खेळत होती. डॉली आता उठलेले, तर आता उपमा इथे तयार झाला. आणि आता उद्या आहे रविवार, तर त्यासाठी मी इथे म्हणजे डोसे वगैरे बनवायसाठी तांदूळ भिजत टाकलाय. तर आज नीरज घरी आहे, त्यामुळे नीरज सगळी साफसफाई करून घेत आहे. आणि तसाही तो म्हणजे जेव्हा घाण होईल तेव्हा तो साफ करत असते. इथे डॉली परत आणि फ्रेश होऊन झोपलेली आहे. थोडंसं अजून तिला कणकण वाटते. आता कसं वाटते? काय दुखतंय? गळा दुखतोय. आता मी आंघोळ पाणी करून फ्रेश झालेली आहे, आणि डॉली सुद्धा आता उठून थोडंफार म्हणजे खेळत आहे. बरं वाटत आहे डॉलीला आता. तर नीरज पण इथं काही ऍक्टिव्हिटी करत आहे, तर तुम्हाला दाखवते नीरज डॉली काय करतायत. नीरज बसलाय, हा बॉक्स. आणि डॉल्या आता थोडीफार चांगली झाली आहे, त्यामुळे डॉल्या पण इथे काहीतरी उद्योग करत आहे. काय केलेस डॉल्या? ये हा, इकडे जरा वरती बघ. बरं वाटते? वाटते ना. माहिती काय बनवून आलाय? पूर्ण कलर करणार आणि मग रस्सी काढणार, मग बघणार कसं वाटतं. अच्छा, मग रस्सी कशी चिकटवलीस ग ती? होल ना, पेनने होल करत आणि काढले. अच्छा, चला तर बरं वाटते ना डॉली आता? हो. कालपासून पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीये. कालपासून सुरुवातच झाली आहे. टाकली दे बाई पावसाने. बरं झालं, जरा थंड थंड वातावरण झाले, नाहीतर आतापर्यंत गरम होत होतं. स्वयंपाक वगैरे करायचा आहे. रात्री 12 पर्यंत जागून एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलंय, ते पण तुम्हाला दाखवते. साडी पण खूप मस्त आहे, ती पण तुम्हाला दाखवते. तर राशन संपलेलं, तर यांनी मला हे राशन आणून दिलं, आणि मी पटकन हा एक ड्रॉवर रिकाम होता यामध्ये टाकलं. तर तुम्हाला सांगते की आता राशन काय काय मी भरलेलं आहे. राशन मला महिनाभर जाते. तर इथे उडीद डाळ आहे, मीठ, त्याच्यानंतर रवा, पोहे, चाय पावडर, हे सगळंच आपलं नेहमीचं. त्याच्यानंतर हा रवा बघा अशा पद्धतीने भेटतो. त्यानंतर चणेसुद्धा थोडे आणलेले आहेत तिथं. आणि बेसन 2 पॉकेट आणलं आहे, म्हणजे 1 किलो बेसन. आणि त्याच्यानंतर मूग डाळ, तूर डाळ अर्धा किलोच आणते मी, आणि मूग डाळ 1 किलो. त्याच्यानंतर 1 किलो शाबू पण लागते. त्याच्यानंतर 1-2 बिस्किटचे पॉकेट, मॅगीचे पॉकेट, आणि हळद, धनिया पावडर, हे सगळं आपलं नेहमीचं. त्याच्यानंतर मुलांना ड्रायफ्रूट्स वगैरे. त्याच्यानंतर ही डाळ पण मी आणलेली आहे, चणा डाळ, कारण आता नागपंचमी येते ना, मग म्हटलं पोळी वगैरे बनवायला लागणार. तर अशा पद्धतीने मी हे सगळं राशन भरून ठेवले. तर आता इथे डॉली काय करत आहे बघा. परत माझ्या त्या स्टँडला माईक केलंय आणि काय करतेस डॉली? तू काय अंधारातल्याला आहेस? एवढं डोळं मोठं आहे? हा, अंधारात काय सोडवायला? मला डॉलीने दिले. मला डॉलीने दिले, आणि डॉली म्हणली की हे जर तू करून दाखवलंस तर मी तुला टेबल काय मुलांसारखं मला दिले. काय लिहिले ते वाच की. टेबल आपके पीसे लिखना है. पिसे पिसे मतलब हे चुकीचं आहे. बट काय लिहिले ते? टेबल आपके पिसे लिखना है म्हणजे मला काय माहित. डॉलनं लिहिले. झालं का नाही? वरती काय ऍडिशन? तर तू त्याला टेस्ट दिलेस, तुला येते का?
तुला यायचं राहिलं त्याला ते टेस्ट. मम्मा डॉली मला म्हणले की जर तुला हे करून दाखविलंस तर तू आज जे बोलशील ते मी करणार. अच्छा हा हे तर लहान मुलांचं आहे यार, मी करून दाखवतो. ठीक आहे करून दाखव. देख कर आणि तिकडे येऊ. या मॅडम बघा आमच्या, असं बोलू नकोस रे. हे मॅडम काय काय ठेवले तुम्ही? कुठली खेळण्याने खेळ ना, तर कॅरम वगैरे खेळ. असं फालतू काय खेळायचं कुठं आहे ना, तिथे उभा करून ठेवलाय. कुठं आहे ते बेडरूम मध्ये. झालं आपण चलो के साथ कैरम खेलने में आपको मिला. तर फ्रेंड्स इथं दुपारचं जेवण तयार झाले आणि मी माझ्यासाठी आता एक रोटी करून घेतली आणि त्याच्यावर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. दोन्ही मुलं जेवायला बसलेत. मुलांसाठी मी फक्त डाळ राईस बनवला होता कारण त्यांना रोटी वगैरे काही नको. आमच्या दोघांसाठी मी इथे भाजी आणि 2 रोट्या, त्याच्यानंतर थोडासा डाळ राईस, अशा प्रकारे हे दुपारचं जेवण झालं. लंच वगैरे झाला आणि डॉलीला औषध वगैरे घातलं. झोप येतेच बाबा मला, जेवण झाले की झोपायला लागते. बाकी सगळ्या कामांना बाय बाय. चला आता मशीनवर बसू. तुम्हाला मी म्हटलं होतं की ते रात्री ब्लाऊज कटिंग केलेलं मी दाखवते. फ्रेंड्स मी ठरवते तर खूप काही की हे करू ते करू, पण वेळ काही भेटत नाही. पण चला आता बसूच मशीनवरती. तर हे अस्तर आहे, त्याच्यानंतर सॉरी, आणि हे ब्लाऊज आहे. हे का ठेवायलाच राहता तू इथं? काय हे बघ सारखं माझ्या टेबलवर आहे. कट करून ठेवले मी रात्री. 42 छातीचं ब्लाऊज आहे, खूप मोठं आहे. कलर मला जास्त आवडल्याचा, भारी कलर आहे. साडी पण तुम्हाला मी नंतर दाखवते. आधी आता मशीनवरती त्याला मी चालू करते शिवायला. हाँ आरुषी 5:45 का पता है ना? हिंदी में नहीं आती. हिंदी में गिनती नहीं आती. हिंदी में गिनती नहीं आती. आता आप तो मराठी में गिनती बोलते हैं ना. अच्छा तो ये देखो 6 बजने के लिए ना 10 मिनट कम है. ये मेरे पापा को पुराना था. अम्मा यार किती वाजले तो? 6 वाजले. 6 ना. सो गाईज 6:30 वाजलेले आहेत. अजून ब्लाऊज चालूच आहे माझं शिवायला. मी आता हे सगळे भाग तयार करून ठेवलेत, म्हणजे हा प्रिन्सेसचा वगैरे हा तयार करून ठेवलाय. आता हा पार्ट तयार करायचा आहे, थोडंसं बाकी आहे. त्यानंतर बॅक जी साईड आहे ती सुद्धा मी इथे तयार करून ठेवली, दाखवतेच मी तुम्हाला नंतर. तर आता म्हटलं थोडासा चहा घेऊ म्हणून मग चहा घेते. मुलं पण दूध पित आहेत दोघं पण. बाय मम्मा. थांब लगेच कुठे जाणार? भैयाला पण ने ना सोबत. अरे हां परफ्यूम डॉलला पण जरा मार्की मारलाय. बाय मम्मा. बाय. लगेच जाणारा? कधी येणारा? आता माहित आहे. पण कितीला यायला सांगितले? चप्पल घालूनच जाऊ. आपको पता नहीं है? पता नहीं है वो दीदी का बर्थडे है. चली काय झालं राधा? काय झालं सांग, सांग की डाली काय झालंय? मग तू काय म्हंटलीस? नको म्हटली नाहीस? भैयाला जायचं मग. मग तिथं साईडला ठेवून द्यायचं ना. आईला ठेवलं तर ती म्हणते की कोण ऐसे पागल रखता है. उलटी काय भीत नाही ना. खाल्लास तू? नाही. नको असेल तर सांग मग मला नको आहे म्हणून. दुसरं काय नाही तिथं? केक समोसा. मग राहू दे खायचं. भैया खाऊन येतो, तू बस आता, कपडे काढ, बस घरी. काय पाहिजे होतं सांग, काय पाहिजे तुला? रडू नको, सांग मला काय पाहिजे, सांग की बाळा.
काय पाहिजे सांग, मला सांग काय पाहिजे. काय नव्हतं म्हणा. का मग तू रडायला का लागलंस सांग. सांग काय पाहिजे सांग, सांग की. काय नव्हतं. मग रडू नको ना. पल्लून तुला काही केलं? मग तुला दुसरं कोणी काय केलं तिथं? मग लक्ष आहे ना, मी ना तिथं ना चॉकलेटचं ते होतं का, आणि म्हणजे मला चॉकलेट पाहिजे होतं का, आणि मी चॉकलेट मला पाहिजे होतं तर मी चॉकलेट घ्यायला गेलो तर पोरग्यानं म्हणून त्यांच्या फ्रीज वरतीच पाडलं. कसली डॉली असली? लय मोठं पोरग होतं ते. मग भैयाला सांगायला नाहीस? काय सांगणार त्याला. रडू नको गप. नटके करते काय ग माझं बाळ? डॉल्या अंग गरम झाले परत. आणि केक उलटी होत नाही ना? नाही होत केकने उलटी. केक खाऊ दे हो. बाय तर पल्लूचा नंबर आहे, पल्लूचा नंबर आहे. मग फोन कर तिला. आणि काय सांगू? सांग की ना. 1 मिनिट थांबा. पल्लू को नीचे केक लेके भेजो. अरे तिचा बर्थडे आणि ती खाली केक घेऊन येते का? गाव कुछ बनायला सांग. तुझ्यापेक्षा राहू दे, तू बस छान घरी. केक पण पाहिजे, सगळंच पाहिजे, रडायला पण पाहिजे, घरी जायला पण नको. अप्पा इकडे या. हो जातो आता. काय बघ रडते पण जातो पण म्हणते. भांडू नको. डॉलीलाच काही समजत नाही. बघा आता गाणं पण म्हणायला लागली, कारण गाण्याचा आवाज खूप मोठा आहे ना, त्यामुळे मी इथे तिचा आवाज म्यूट केला. काय करायला सा? मिरची तळायला. डॉली आलीस वय? गिफ्ट आणले. काय? चॉकलेट. थँक्यू. आणि मी स्वतःसाठी एक चिप्स. फक्त लावायला पण पाहिजे सांगायला. मला वाटतं घरी 1 नंबर. केक काय काय होतं? समोसा, काजू कतली, केक आणि टॉफी. छान होतं. पोट भरलं? थोडंसं आता भात खायचा. नाही डाळ भात थोडासा. नाही माझं पोट भरले. चल ठीक आहे. तर आता इथे हे ब्लाऊज शिवून तयार झाले, पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट. ह्या ब्लाऊजला काही बाही वगैरे नाही आहे. पुढचा मी प्रिन्सेस कट बनवला आहे, आणि ही पाठीमागली साईड ह्याच्यावर तयारच डिझाईन होती. तो एक पॅच होता, त्यामुळे मला इथं दुसरी डिझाईन काही करता आली नाही. तर काय जातं मी आज स्कूलला जाय नव्हतो, तर माझा फ्रेंड वेदांत तिथंच राहत होतो, तर त्याने मला कॉपी दिलेली, तर मी तो अभ्यास करून घेतो. तुम्हाला माझी दाखवतो. पहिला आपण एक कॉपी खाली ठेवूया. केलास डॉली? हो मम्मा. तर आता यो अभ्यास होमवर्क होतो. आता तुम्ही यो माझा ना, अगर तुम्हाला जे अभ्यास माझी रायटिंग चांगली वाटलेली असेल आणि हे व्हिडिओ नवीन आलेला असेल तर या व्हिडिओ लाईक करून, कमेंट करून, सबस्क्राईब जरूर करा. तर आता भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग म्हण. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. तर आता वाजलेले आहेत 11, आणि आत्ता माझं ब्लाऊज थोडंसं राहिलं आहे, कम्प्लीट झालेच आहे. काय नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता डॉलीने तुम्हाला सांगितलंच, तिचा होमवर्क वगैरे दाखवला. स्कूलला जायला नाही, पण होमवर्कची नोटबुक घेऊन तिनं होमवर्क कम्प्लीट करून टाकला, आणि नीरजचा पण फोनवर आलेला, त्याने सुद्धा कम्प्लीट करून टाकला. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.